वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इकडे पाहतोय की जी विजया आहे, विजयाने आता ऊर्जाला देवघरासमोर आणून उभं केलेलं असतं आणि आता ती ऊर्जाला सांगते, ऊर्जा हे बघ, आता या समयीमध्ये तुला सतत तेल टाकत राहायचं आहे। या समयीतलं तेल संपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। शौर्याच्या उदंड आयुष्यासाठी तुला हे करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तू समयीमध्ये तेल घालशील ना, तेव्हा तेव्हा शौर्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थनासुद्धा तुला करायची आहे। त्यावर ऊर्जा ही लगेचच होकार देते आणि आता ती तिच्या कामाला सांगितल्याप्रमाणे लागलेली असते। इतक्यात त्या ठिकाणी आता शौर्य येतो। शौर्य बघतो की ऊर्जा तिचं काम ही अगदी चोखपणे पार पाडत आहे। ती एका बाजूला प्रार्थनासुद्धा करत आहे आणि दुसऱ्या बाजूला तिच्या कामाचा विचारही। मग दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्या ही मात्र खूपच जास्त रागवलेली असते। दिव्या म्हणत असते की ह्या सासूबाईंच्या डोक्यात कधी काय येईल आणि कधी काय नाही ना, मला काही कळत नाही। आता काय तर म्हणे त्या ऊर्जाला जागं ठेवायसाठी मी जागं राहायचं, जर मी जागी राहिले तर माझी झोप होणार नाही ना, मला त्रास होईल ना। पण नाही, हे सासूबाईंना काही कळतच नाही आहे। सासूबाई अशा कशा वागू शकतात ना, मला खरंच त्यांचं काही म्हणून समजत नाही। आता मी जागी राहिले तर माझी झोप नाही होणार, मला पित्त होईल की नाही, सासूबाईंना खरंच, असं म्हणून आता ती रागाने उठत असते। इतक्यात तिच्या समोर येऊन आदित्य उभा राहतो। आता आदित्य तिला म्हणत असतो की हे बघ, आज दिव्याला आईने ऊर्जाला आईने व्रतसुद्धा करायला सांगितलंय दिव्या, आणि उद्या तिची महत्त्वाच्या केसची हिअरिंगसुद्धा आहे। त्यामुळे जमलं तर जरा बहिणीसारखं वाग आणि तिच्याबरोबर राहा। तिला त्रास होईल असं काही करू नको, मुळात तिला त्रास द्यायला तू जाऊ नको, समजलं का, जरा चांगलं राहा। त्याबरोबर आता लगेचच दिव्या म्हणते, तुला का रे एवढी त्या ऊर्जाची कणव, तुला काय गरज आहे तिचा एवढा विचार करण्यासाठी। त्याबरोबर मग आदित्य तिला सांगतो की याला ना सोप्या भाषेत माणुसकी म्हणतात, पण काय आहे ना दिव्या, तुझा मुळात ह्या शब्दाशी काही संबंधच नाही आहे। त्याबरोबर दिव्या म्हणते, तू कशाला आलायस इथे मला टॉन्ट मारायला का? हे बघ आदित्य, मी ना अजिबात मूडमध्ये नाही आहे का। त्यावर आदित्य म्हणत असतो, एक मिनिट, मी काही तुला इथे टॉन्ट वगैरे मारायला आलेलो नव्हतो, मी तुला इथे हेच सांगायला आलेलो आहे की आज मी तिकडे मनोजच्या घरी चाललेलो आहे, आम्ही तिकडे काम करणार आहोत, कळलं ना। त्यावर ती म्हणते, मग जा ना, कशाला थांबतोयस? त्यावर आदित्य म्हणतो, मी निघतोच आहे। इतक्यात आता दिव्या डोळ्यांमध्ये कसला तरी ड्रॉप टाकू लागते। आदित्य विचारतो, कसला ड्रॉप आहे हा दिव्या? तर दिव्या म्हणते, अरे आज मी जागरण करणार म्हटल्यावर माझे डोळे झोंबतील, माझ्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येतील, माझे डोळे काळे होतील, मग मी भूतासारखी चेटकिणीसारखी दिसेल। त्यावर आदित्य म्हणतो, हो हे अगदी बरोबर आहे। त्यावर दिव्या म्हणते, काय बोललास तू? त्यावर आदित्य म्हणतो, दिव्या तू भूतासारखी दिसशील हे बरोबर बोललीस तू, असं म्हटलं मी। ज्या दिवसापासून मी तुझ्याबरोबर लग्न केलेलं आहे ना, त्या दिवसापासून मला स्वतःला आठवतच नाही की मी सुखाचा कधी झोपलो होतो ते। त्याबरोबर दिव्या म्हणते, आदित्य तू जास्त बोलतोय सा। तसं आदित्य तिकडनं निघून जातो। तर दुसऱ्या बाजूला आता शौर्य हा ऊर्जाकडे आलेला असतो आणि आता तो ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा तुला टेन्शन आलंय ना गं? त्यावर ऊर्जा म्हणते, टेन्शन नाही रे शौर्य, खरंच नाही। त्यावर शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा तू नाही काय बोलतेस, तुझ्या चेहऱ्यावरती तुझं टेन्शन लख्खपणे दिसतंय, माझ्यापासून लपवणार आहेस का तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य हे बघ, घेतलं तर टेन्शन आहे आणि नाही घेतलं तर टेन्शन नाही आहे। नाही म्हणजे आता लढणं हे आपल्या हातात असतं, पण लढल्याच्या नंतर न्याय मिळेल का नाही हे तर आपल्याला माहीत नसतंच ना, काय घडेल हे तर कोर्टच ठरवतं ना। त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं काय गं, काय झालं तुला आणि हे असं अचानक काय बडबडतीयस तू? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, मी जे काही बोलते ते बरोबरच बोलते। हे बघ शौर्य, लढणं आपल्या हातात असतं, पण आपण लढत असताना आपल्याला यश येणं किंवा न येणं हे काही आपल्या हातात नसतं ना। त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा अगं अचानक असं काय बडबडतीयस तू, तुला झालंय तरी काय? हे बघ तू असं काहीही बोलणार नाही आहेस, सगळं छान होणार आहे ऊर्जा। त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे मी नेगेटिव्हली नाही बोलत आहे, तू विचार कर ना, आतापर्यंत आपण एवढ्या केसेस बघितल्या आहेत ज्यामध्ये गुन्हेगार असतात आणि आपल्याला माहीत असतं की हे गुन्हेगार आहेत, पण पुराव्यांच्या अभावी ते सुटतातच ना। मग मी माझ्या बाजूने पद्माला न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणारच आहे। आता शौर्य म्हणतो, आता मला बरं वाटलं आणि आता त्यासाठी मी तुझी मदतसुद्धा करणार आहे। इतक्यात तिकडे हर्षवर्धन येतो। हर्षवर्धन हा फोनवर बोलत असतो, असं कसं तुम्हाला सापडत नाही आहे, त्या केसवरती शौर्य काम करत होता ना, मग तुम्ही त्याच्याकडून फॉलोअप घेतलेला नाही आहे का? सगळं ना मी नुसतं सांगावं लागतं तुम्हाला, शौर्य
शौर्य इकडे. तसा शौर्य हर्षवर्धनकडे येतो आणि बोलतो, हां डॅड बोला ना. त्याबरोबर हर्षवर्धन त्याला सांगत असतो, मी तुला आपल्या केसबद्दल स्टडी करायला सांगितलं होतं, ती केस मी तुझ्यावरती सुपूर्द केली होती, त्याचं काय चाललं आहे. त्यावर शौर्य म्हणतो, डॅड पण तुम्ही कुठल्या केसबद्दल बोलताय. त्याबरोबर मग लगेच हर्षवर्धन त्याला म्हणू लागतो, शौर्य अरे असं काय करतोयस, मी तुझ्यावर कोणती केस सोपवली होती. मग शौर्य म्हणतो, डॅड मग त्याचं काय झालं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की हे बघ, श्रुतीचा फोन आहे, तिला त्याच्या डिटेल्स काहीतरी सापडत नाही आहेत, बघ ते सर्व काय आहे ते सॉर्ट आऊट कर. शौर्य मला लवकरात लवकर हे सगळं सॉर्ट आऊट करून हवं आहे. आता तू एक काम कर श्रुती, तू थेट शौर्यबरोबरच कॉर्डिनेट कर. शौर्यच आता काय आहे ते सगळं तुला व्यवस्थित सांगू शकेल, कळलं का तुला. त्याबरोबर मग हर्षवर्धन शौर्याच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि शौर्याला म्हणतो, शौर्य जे काही असेल ना ते लवकर लवकर बघ आणि हे सगळं प्रकरण लवकरात लवकर सॉर्ट आऊट करून घे, कळलं का तुला. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड आहो पण आत्ता. त्यावर आता हर्षवर्धन म्हणतो, अरे आत्ता काय, आत्ताच्या आत्ता करावं लागेल तुला हे काम होणं महत्त्वाचं आहे. किती महत्त्वाचं आहे ते काय मी तुला सांगायला हवं का. शौर्य म्हणतो, हो डॅड लगेच करतो. हर्षवर्धन तिकडनं निघून जातो. त्याबरोबर शौर्य ऊर्जाकडे येतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा अगं. ऊर्जा म्हणते, शौर्य जा तू तुझं काम कर. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं पण. ऊर्जा म्हणते, शौर्य जा मी करेन माझं मॅनेज. त्यानंतर मग शौर्य तिकडनं जातो. ऊर्जा आता पंतीमध्ये तेल घालते आणि आता ती तिच्या केसवरती काम करायला येऊन बसते. इतक्या त्या ठिकाणी दिव्या येते. आता दिव्या ऊर्जाला काम करताना बघते आणि म्हणू लागते, ऊर्जा अगं काय गं, काय चाललं आहे तुझं. नाही म्हणजे तू इकडे हे करत बसलेली आहेस आणि तिकडे समईतलं तेल संपलं तर जाऊन पहिलं तू समईमधलं तेल बघ. ऊर्जा म्हणते, हे बघ दिव्या मी आत्ताच समईमध्ये तेल आहे बघून आलेली आहे, तू उगाच मला तिकडे घालवू नकोस, समईत तेल आहे. त्याबरोबर दिव्या म्हणते, अगं ऊर्जा नको अशी रिस्क घेऊ नकोस, जर समईतलं तेल संपलं असेल तर. नाही नको तू चल पहिले चल आणि चेक कर. मग आता दिव्या ऊर्जाला घेऊन तिकडे येते. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य हा श्रुतीला म्हणत असतो, श्रुती अगं तू जरा व्यवस्थित तपासून बघ ना, तुला सापडतील ना सर्व गोष्टी तिथेच, तू व्यवस्थित शोध बरं श्रुती. श्रुती शौर्याला म्हणत असते, शौर्य अरे मी व्यवस्थितच बघते पण मला खरंच नाही सापडत आहे. शौर्य म्हणतो, श्रुती असं कसं होईल, तू नीट तपास बरं, त्या ड्रॉवरमध्येच आहे सगळं. शौर्य आता श्रुतीवरती सुद्धा रागवत असतो, फाईल पटापट तपासत असतो. तो आता त्याच्या बाजूने पटापट काम करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून त्याला ऊर्जाकडे जाता येईल, ऊर्जाची सुद्धा मदत करता येईल. तर इकडे आता दिव्या ही ऊर्जाच्या हातामध्ये स्टॉपवॉच बघते. दिव्या ताबडतोब तिच्या हातातून ते वॉच हिसकवायला जाते आणि त्यामध्ये ते वॉच बंद पडतं. ऊर्जा म्हणते, तुला कोणी सांगितलं होतं दिव्या नसता आगाऊपणा करायला, का तू माझ्या हातातून ते वॉच हिसकवत होतीस. त्यावर दिव्या म्हणते, अगं पण तू ते स्टॉपवॉच घेतलं कशासाठी होतंस हेच तुला विचारायचं होतं आणि म्हणूनच मी तुझ्या हातातून ते घेत होते. काय झालं काय एवढं चिडायला, स्टॉपवॉचने तू करणार काय होतीस. ऊर्जा म्हणत असते, जाऊ दे आता तुला काय करायचं आहे, तू कशाला आली आहेस इथे, जा ना जाऊन झोप ना दिव्या, रात्र झाली आहे ना आता. त्यावर दिव्या म्हणत असते, अगं ऊर्जा असं काय करतेस, मी इथे तुला सोबत म्हणून आलेली आहे, तुझ्यासोबत कोणी नाही आहे, तू एकटी जागरण करणार आहेस ना म्हणून. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, हे बघ दिव्या मला तुझ्या सोबतीची ना काही गरज नाही आहे, मी माझं व्रतही करू शकते आणि मी माझं कामही व्यवस्थित करू शकते, त्यामुळे प्लीजच तू इकडनं गेलीस ना तर बरं होईल, प्लीज तू इकडनं जा ना दिव्या, जा. त्याबरोबर दिव्या म्हणते, ऊर्जा अगं असं काय करतेस, मी तुझी बहीण आहे आणि मला तुझी काळजी वाटली आहे म्हणून मी आली आहे ना. ऊर्जा म्हणते, तू नको करू माझी काळजी, तू जा, मी माझं बघून घेईन. मग लगेच दिव्या पोट दुखण्याचं नाटक करू लागते. अगं ऐक मला खूप त्रास होतोय. त्यावेळी आता ऊर्जा ही लगेच उठते आणि दिव्याकडे येते. ती दिव्याला म्हणते, दिव्या अगं काय गं, ये इथे बस, ये. अगं काय आत्ता तर बरी होतीस आणि अचानक काय झालं. दिव्या म्हणते, मला कसं तरी होतंय ऊर्जा, खूप कसं तरी होतंय. ऊर्जा म्हणते, अगं कसं तरी म्हणजे नेमकं काय होतंय तुला दिव्या, मला सांगितलं नाहीस तर कळेल कसं, सांग ना नेमकं काय होतंय. दिव्या म्हणते, माझं पोट दुखतंय, खूप पोट दुखतंय. ऊर्जा म्हणते, अगं आता तर व्यवस्थित होतीस ना. बरं ठीक आहे काही हरकत नाही. तू एक काम कर दिव्या, तू थोडा वेळ रूममध्ये चल. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, तिकडे सोडून काय पण बोल. ऊर्जा म्हणते, काय म्हणालीस. दिव्या म्हणते, अगं म्हणजे रूममध्ये मी कुठे निघून जाऊ, तू इथे एकटी व्रत करणार आहेस, जागी राहणार आहेस, मग तुला सोबत नको का कोणाची. त्यापेक्षा तू ऊर्जा ना एक काम कर ना, तू ना थोडं गरम पाणी कर आणि त्यामध्ये थोडा ओवासुद्धा गरम कर आणि मला आणून दे इकडे, मी ते घेतलं की मग मला बरं वाटेल. अगं आठवतंय ना तुला, आपण लहान होतो तेव्हा आपलं पोट दुखलं की आपली आई हाच तर उपाय करायची. तू कर ना ऊर्जा माझ्यासाठी एवढं, प्लीज मला बरं वाटेल गं. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, बरं ठीक आहे दिव्या, मी करते हां. आणि मग आता लगेचच दिव्या ही ऊर्जाला म्हणते, जा लवकर जा ऊर्जा, मला खूप बरं वाटत नाही आहे गं. त्यावर ऊर्जा म्हणते, हो मी जाते. दिव्या आत्ता बरी होतीस आणि
आणि अचानक तुला हा एवढा त्रास कसा व्हायला लागला गं? त्यावर दिव्या म्हणते, ऊर्जा अगं लहान बहीण आहेस ना तू माझी, मला त्रास होतो एवढा आणि तू काय माझी परीक्षा घेत बसली आहेस का? जाऊ दे बाई, कर तू तुझ्या केसवरती काम कर, मी माझं बघते, मी माझं ओव्याचं पाणीसुद्धा घेते आणि काय करायचं ते बघते. ऐ गं असं ती आता मोठ्याने उगाचच ओरडू लागते. खरं तर ना दिव्याला काही होत नसतं. मग आता लगेचच ऊर्जा म्हणते, बरं ठीक आहे दिव्या, काही हरकत नाही, मी बघते, मी घेऊन येते तुझ्यासाठी ओव्याचं पाणी हां. आणि मग लगेचच आता ऊर्जा ही दिव्याला म्हणते, तू इथेच बस, आराम कर. आणि ताबडतोब आता ती दिव्यासाठी ओव्याचं पाणी आणायला म्हणून तिकडे गेलेली असते. तर आता तोपर्यंत इकडे शौर्य जो आहे तो आता इथे फोनवरती बोलत असतो आणि तो आत्ता सांगत असतो की नाही हे बघ श्रुती, प्लीज लक्षात घे ना, प्लीज तू तुझ्या गोष्टी व्यवस्थित बघ. हां तिथेच. आणि मग आता शौर्याचं काम संपत येतं. ऊर्जा इकडे आता दिव्यासाठी पाणी वगैरे घेऊन आलेली असते आणि आता ती दिव्याला म्हणते, दिव्या हे घे, हे पाणी पी, म्हणजे तुला बरं वाटेल. दिव्या आता ते पाणी घेते आणि ऊर्जा तिला ओवासुद्धा देते आणि म्हणते, हे घे, खाऊन घे. आता दिव्या त्या ओव्याकडे बघतच राहिलेली असते. ऊर्जा म्हणते, दिव्या अगं बघतेस काय, पोट दुखतंय ना तुझं, मग खाऊन घे ना पटकन, मग बरं वाटेल, रिलॅक्स फील करशील. त्यावर आता दिव्या म्हणते, ऊर्जा अगं हे पाणी ना खूप गरम आहे, तोंड भाजलं माझं, मला जरा थंड पाणी दे ना याच्यामध्ये मिसळून. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, दिव्या पाणी समोर ठेवलं आहे की नाही तुझ्या, मग घेऊ शकतेस तू, घे ना तिथलं पाणी. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, बरं बाई बरं, मी घेते माझ्या हाताने. ऐ गं तशी लगेचच ऊर्जा म्हणते, बरं ठीक आहे, असू दे, देते मी. आणि लगेच आता ऊर्जा उठते आणि दिव्याला पाणी देते. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते, ऊर्जा अगं जा ना, जाऊन त्या दिव्यातलं तेल बघ, नाहीतर दिव्यातलं तेल संपेल. ऊर्जा म्हणते, मी बघून आली आहे, दिव्यात तेल आहे. दिव्या म्हणते, अगं तरी पण जा, नाहीतर उगाच माझ्या नादात तुझं व्रत मोडलं असं व्हायला नको, जा अगं ऊर्जा, प्लीज जा. तशी ऊर्जा म्हणते, बरं ठीक आहे, मी आले. आणि मग ऊर्जा आता त्या दिव्याजवळ येते आणि आता त्याच्यामध्ये पुन्हा त्या समयीत तेल ओतते आणि तिकडनं पुन्हा जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्पिताला खूपच जास्त ताप भरलेला असतो. आता लगेच इकडे अर्पिताची आई सुवर्णा ही शिर्केंना म्हणते, खूप जास्त ताप आलाय ना हो, मी एक काम करते, मी पटकन ना तिच्या डोक्यावरती ठेवण्यासाठी म्हणजे थंड पाणी घेऊन येते, म्हणजे पट्ट्या करूया. त्याबरोबर त्या ठिकाणी आता विक्रांत येतो. विक्रांत म्हणतो, काय झालं डॅड? त्यावर विक्रांतला लगेचच शिर्के म्हणतात की अरे बघ ना, हिला किती ताप भरलाय तो, एक काम कर, पटकन जा आणि डॉक्टरला फोन कर, डॉक्टरला बोलव. शिर्केला आता विक्रांत म्हणतो, डॅड मी काय म्हणतो, एवढी रात्र झाली आहे, डॉक्टरला बोलवण्यापेक्षा आपणच हिला घेऊन जाऊयात ना. शिर्के म्हणतो, जेवढं सांगितलं तेवढं कर. विक्रांत होकार देतो आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता इकडे अर्पिता म्हणत असते, डॅड मला शौर्यबरोबर लग्न करायचं आहे, डॅड हे लग्न मोडा, डॅड लग्न मोडा. तर शिर्के तिला म्हणत असतो, हो बेटा, होईल, तुझं शौर्यबरोबरच लग्न होईल, तू शांत राहा, होईल, सगळं ठीक होईल हां. आणि मग शिर्के आता तिला शांत करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य जो असतो त्याने त्याचं सगळं काम संपवलेलं असतं आणि तो ऊर्जाकडे आलेला असतो. शौर्य आता ऊर्जाला म्हणतो, सॉरी यार ऊर्जा. ऊर्जा म्हणते, अरे सॉरी कशासाठी शौर्य? शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं खरं तर आज मी तुला मदत करायला हवी आणि बघ ना इकडे मला कामं होती. त्यावर ऊर्जा म्हणते, इट्स ओके शौर्य, त्यात एवढं काही नाही. शौर्य म्हणतो, ते स्टॉपवॉच. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे स्टॉपवॉच ऐनवेळी बंद पडलं, पण मग मी तरीही व्यवस्थित टाईम बघितला होता. मला असं वाटतं की 19 मिनिटं 30 सेकंद साधारणपणे लागत आहेत दिव्या पंथीतलं एक तेल संपायला. त्यावर शौर्य म्हणतो, वा यार ऊर्जा, तू खरंच किती हुशार आहेस, तुझं डोकं ना कम्प्युटरपेक्षाही छान आहे. त्यानंतर शौर्य हा ऊर्जाला तिकडनं अलगच घेऊन जात असतो. दिव्या ही सोफ्यावरती झोपलेली असते. शौर्य आता ऊर्जाला स्वतःच्या रूममध्ये घेऊन येतो. आता ऊर्जा म्हणते, शौर्य अरे ही तर तुझी. त्यावर शौर्य म्हणतो, ही आपली खोली आहे ऊर्जा. ऊर्जा म्हणते, छान आहे शौर्य, पण शौर्य आता सध्या तरी मी या खोलीमध्ये येणं बरोबर नाही आहे, मी जाते. आणि मग आता ऊर्जा ही शौर्याला म्हणते, मी निघते, आणि ती तिकडनं जातच असते. इतक्यात शौर्य हा ऊर्जाचा हात पकडतो आणि ऊर्जाला म्हणतो, थांब ऊर्जा, प्लीज थांब. ऊर्जा, मी तुला आज या खोलीमध्ये घेऊन येण्यामागे एक खूप खास कारण आहे. ऊर्जा म्हणते, खास कारण? त्यावर शौर्य म्हणतो, हो खूप खास कारण. ऊर्जा, प्रत्येक जागेची, प्रत्येक गोष्टीची एक ना आपली आपली वेगळी ऊर्जा असते. प्रत्येक गोष्टीची एक वेगळी आपली स्वतःची एनर्जी असते आणि तशीच या खोलीची सुद्धा तिची एनर्जी आहे असं मला वाटतं. या खोलीने मला लहानाचं मोठं होताना पाहिलं. या खोलीने माझं बालपण, माझं हसणं, माझं रडणं, माझं दुःख, माझं आनंद सगळं पाहिलं आहे. या खोलीत बसून मी कधीही कोणाबद्दल काही वाईट विचार केलेला नाही आहे. या खोलीमध्ये बसून मी तासनतास काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या खोलीत ना
एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह वाईब आहे. ही खोली मला खूप लकी आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी तुलासुद्धा या खोलीमध्ये आणलं आहे. तू इथे तुझं काम कर. मला खात्री आहे बघ तुझं काम छान होईल. नाही म्हणजे खरं बघायला गेलं तर ही खोली मला लकी आहे आणि मला असं वाटतं की ही खोली तुलासुद्धा लकी असेल. त्यामुळे तू इथे बस. आज मी काय तुला इथे माझी बायको म्हणून आणलेलं नाही आहे ऊर्जा, तर मी इथे तुला माझी खूप चांगली मैत्रीण म्हणून आणले. उद्या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणीची कोर्टामध्ये केसची तारीख आहे आणि ती अगदी व्यवस्थित व्हावी ह्यासाठी मी तिला इथे आणलं आहे काम करायला. त्याबरोबर हे ऐकून ऊर्जाला छान वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे दिव्या जी झोपलेली असते तिच्याकडे आता विजया येते. विजया आता दिव्याला झोपलेलं बघते आणि विजयाला आता दिव्याचा खूपच जास्त राग येतो. विजया दिव्याला ताबडतोब उठवते. तर दिव्या ही म्हणत असते, झोपू देत ना मला. काय चाललंय आई? अहो तुम्ही झोपू द्या ना मला, मला खूप झोप आली आहे. त्याबरोबर विजया तिला म्हणत असते, दिव्या उठ, दिव्या दिव्या उठ. आता दिव्या काही उठतच नसते. तर विजया ही तिला म्हणत असते, दिव्या उठ ग, दिव्या उठ. त्याबरोबर मग दिव्या उठते. तर ती म्हणते, सासूबाई तुम्हाला पण झोप आली आहे का? म्हणून आलाय का तुम्ही इकडे माझ्याकडे? हे बघा तुम्हालाही झोप आली असेल ना तर तुम्हीही या, तुम्हीही इथे माझ्याबरोबर झोपून घ्या. मला खूप झोप आली आहे ना सासूबाई, झोपू द्या ना. त्याबरोबर विजया तिला म्हणत असते, ऊर्जा कुठे आहे दिव्या? त्याबरोबर दिव्या म्हणते, ऊर्जा समय तेल तेम तेल समय समय तेल. आणि दिव्या परत झोपत असते. विजया म्हणते, अरे यार ही काय बोलते ना ते सुद्धा कळत नाही आहे मला. ह्या मुलीचं मी काय करू मला खरंच सुचत नाही कधी कधी. मग आता विजया तिथे पुन्हा एकदा दिव्याला उठवण्याचा प्रयत्न करते. दिव्या उठ, दिव्या दिव्या उठ. पण दिव्या काही उठायला तयारच नसते. मग शेवटी आता विजयाकडे काहीच पर्याय उरत नाही. आता विजया ही तिथे पटकन आता एक काम करते आणि ते म्हणजे ती ताबडतोब दिव्याच्या तोंडावरती पाणी शिंपडते. आता तोंडावर पाणी शिंपडल्याबरोबर लगेचच दिव्या जागी होते. आता दिव्या जागी होते आणि आता मग लगेच विजया तिला म्हणत असते, काय काय चाललंय काय? त्याबरोबर आता दिव्या म्हणत असते, सासूबाई तुम्ही सासूबाई ते 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 मी ते. त्याबरोबर मग लगेचच विजया म्हणते, विजया आता दिव्यावरती चांगली चिडते. ती म्हणत असते, मी काय सांगितलं होतं तुला सांगितलं होतं की त्या ऊर्जावरती व्यवस्थित लक्ष ठेव म्हणून. तू इथे काय करतेस हे दिव्या? त्याबरोबर मग दिव्या म्हणत असते, सासूबाई अहो ती ऊर्जा आहे ना ती तिकडे दिव्यामध्ये तेल घालत होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मग तिला दिव्यामध्ये तेल घालताना बघितलं आणि मग मला खूप झोप आली म्हणून मी इथे फक्त अशी लांब व्हायला आले. मी बघते मी लगेच बघते. विजया म्हणते, राहू दे, माझं काय करायचं ना ते मी बघते. तर इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा तू इथे बसून काम कर, बघ सगळं छान होईल. आज मी माझ्या मैत्रिणीला इथे घेऊन आलो. ॲडव्होकेट ऊर्जा, उद्याच्या केससाठी ऑल द बेस्ट. त्यावर ऊर्जासुद्धा शौर्याला तितक्याच आनंदाने म्हणते, थँक्यू ॲडव्होकेट शौर्य. आणि मग दोघंही नवरा बायको हसतात एकमेकांकडे बघून. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी दिव्या असते ती म्हणते, सासूबाई अहो मी आहे ना, मी पटकन जाते आणि ती ऊर्जा कुठे आहे ते बघते. त्याबरोबर मग विजया म्हणते, राहू दे, काही गरज नाही आहे आता तू जाऊन तिला बघण्याची. माझं काय करायचं ना ते मी बघते तिला, समजलं? त्याबरोबर दिव्या लगेचच विजयाला म्हणते, सासूबाई अहो पण. विजया म्हणते, गप्प बस, काहीही बोलू नकोस. खरं तर तुझ्यावरती कामाची जबाबदारी सोपवून मीच चूक केली. मी उगाचच तुझ्यावर विश्वास ठेवला. मीच बघते माझं काय करायचं आहे ते. आणि ताबडतोब आता विजया ही तिकडनं निघून जाऊ लागते. दिव्या म्हणत असते, सासूबाई अहो पण आता विजया दिव्याचं काहीही ऐकून घेत नाही. ती थेट रागारागात तिकडनं निघून जाते. आता मात्र दिव्या पुन्हा एकदा फसते. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा आपण दोघं मिळून आता तुझं काम संपवूया. माझी पूर्ण खात्री आहे उद्या तू खूप छान काम करशील आणि कोर्टात तू पद्माची बाजूसुद्धा ठामपणे मांडशील. त्यावर ऊर्जा म्हणते, नक्की शौर्य. त्यानंतर मग शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही जण एकत्र असतात. तर आता ते दोघं ठरवतात की चला आता कामांना लागायला हवं, काम करायला हवं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्याला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. दिव्या आता चिडचिड करते की शिट, मी एकही काम व्यवस्थित केलेलं नाही आहे. तर इकडे विजयालासुद्धा दिव्याचा खूप जास्त राग आलेला असतो. तिला पश्चाताप होत असतो की कशाला आम्ही दिव्यावरती एवढं महत्त्वाचं काम सोपवलं, मला काय गरज होती असा तीसुद्धा आता इकडे विचार करू लागते. त्याबरोबर आता दिव्या ही ताबडतोबच तिकडनं झोपायला जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही जण एकमेकाला घट्ट मिठी मारतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता कोर्टात जाण्याआधी ऊर्जा ही हर्षवर्धनला सुद्धा नमस्कार करायला जाते. तर हर्षवर्धन मागे सरकतो आणि ऊर्जाला म्हणतो की
आशीर्वाद घेऊन तू काही जिंकणार नाही आहेस. तसंही जहागीरदारांची आमची पद्धत आहे, आम्ही कधीच कुठलीच केस हरत नाही. त्यावर ऊर्जा म्हणते, मग मी सुद्धा जहागीरदारांची सून म्हणून हीच परंपरा पुढे आणेन बाबा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.